तुमची पण कुंभ रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. कुंभ राशीच्या मंडळींनो, तुम्हाला वाटतंय का की तुमच्यावर कुणीतरी काहीतरी केलंय किंवा तुमचं नशीब जन्मापासून फुटलेलं आहे? कारण रात्रंदिवस रक्ताचं पाणी करूनही शेवटी हातात शून्यच उरतंय. प्रामाणिकपणे काम करूनही वेळेवर पगार न मिळणं, व्यवसायात पार्टनर किंवा जवळच्या माणसाने पाठीत खंजीर खुपसून फसवणे, कष्टाचं श्रेय भलतंच माणूस मारून नेणं किंवा अहोरात्री काम करूनही डोक्यावर कर्जाचं डोंगर वाढत जाणे. इतकंच नाही तर घरात सतत येणाऱ्या कटकटी, आजारपण आणि ऐनवेळी होणारी पैशाची तंगी यामुळे तुम्ही आतून पूर्णपणे तुटलेला असाल तर जरा थांबून आधी तुमची रास तपासा. मंडळीनं, ज्योतिषशास्त्रात अशी एक भयंकर रास आहे जिच्या जन्मातच जणू संघर्षाच्या कुशीत झालाय आणि ती रास म्हणजे कुंभ रास. बरोबर ऐकलं. आजकाल आपण पाहतो की कुंभ राशीचे अनेक लोक खूप त्रस्त आणि हताशित झालेले आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे कुंभ राशीवर सुरू असलेला साडेसातीचा अंतिम कठीण टप्पा. या साडेसातीने कुंभ राशीच्या लोकांना जणू चारी बाजूनी घेरलाय. मानसिक ताणतणाव, कामातले सततचे अडथळे आणि आर्थिक ओढाताण यामुळे अनेक जण अगदी वैतागून आले आहेत. वयाच्या 35व्या वर्षापर्यंत शनिदेव, राहू आणि गुरु यांच्या आयुष्याचा असा काही खेळ करतायत की अगदी आत्महत्येचे विचार येण्यापर्यंत त्यांची परिस्थिती बिघडते. पण मंडळींना कान उघडे देऊ नये का? जर तुमची रास कुंभ असेल ना तर आता सावध राहा. तुमच्या कुंडलीत शनी, राहू व गुरुने मिळून एक असा गुप्त चक्रव्यूह रचलाय जो वयाच्या 35 पर्यंत तुमच्या हाताला यश लागू देत नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट बॉक्समध्ये आवर्जून ज्यांची पण कुंभ रास आहे ना त्यांनी पटकन कमेंट करा की हो माझी पण कुंभ रास आहे, जेणेकरून तुम्हाला पण समजेल की तुमच्या आयुष्यामध्ये काय अडचण आहेत. मी नक्की तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न नक्की करेन. तर मंडळींनो, ज्यांचा स्वामींवर आणि आपल्या गुरुदेव दत्तांवर आणि हो शनिदेवांवर विश्वास, श्रद्धा असेल त्यांनी प्रत्येकाने कमेंट करायला मात्र विसरू नका. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी कुंभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मंडळींनो, कुंभ राशीच्या मंडळींनो, जर तुमचं वय 35च्या आत असेल किंवा 35 उलटूनही काहीच बदलत नसेल तर हा व्हिडिओ कुंभ राशीच्या जातकांसाठी लाईफ चेंजर ठरेल. 35व्या वर्षी नेमकं कोणता टर्निंग पॉईंट येतोय आणि तो गुप्त चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं, चला मंडळींनो समजून घ्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मध्ये जर तुम्ही व्हिडिओ सोडून गेला तर तुम्हाला किंवा तुमच्या आयुष्यात नेहमीच अपयश, गरिबी आणि संघर्ष राहील. तर मंडळी, ज्योतिषशास्त्र आणि ग्रहांच्या खोल अभ्यासानुसार कुंभ राशी एक अशी अद्भुत शक्ती आहे जिचा थेट संबंध राहू, शनी आणि गुरु या 3 सर्वात प्रभावशाली ग्रहांशी होत असतो. कुंभ राशीच्या व्यक्तीमध्ये जन्मातच एक वेगळा माइंडसेट, चौकस बुद्धी, अफाट ज्ञान, सृजनशीलता आणि इतरांना दिशा दाखवण्याची प्रचंड क्षमता असते. परंतु तरुणपणात या क्षमतेचा पुरेपूर वापर होण्याऐवजी ग्रहांची स्थिती कुंभ राशीच्या लोकांना अशा काही चक्रवात ढकलती की जिथे त्यांचा प्रत्येक प्रयत्न अपुरा ठरत असतो. तारुण्याच्या टप्प्यात कुंभ राशीवर असणारा राहूचा प्रभाव त्यांना सतत नवनवीन प्रयोग करायला लावतो. पण राशीचा स्वामी स्वतः शनिदेव असल्यामुळे प्रत्येक पावलावर कडक शिस्त आणि अडथळ्याची भिंत उभी राहते. तर दुसरीकडे कुंभ राशीला गुरुची मिळणारी साथ या लोकांना अत्यंत भावुक, प्रामाणिक व इतरांचं भलं करणारं बनवते. या स्वभावामुळे कुंभ राशीचे लोक स्वतःचं नुकसान करूनही इतरांना मदत करत राहतात. कुंभ राशीचे लोक तरुणपणात कष्टाची अशी शेती करतात ज्यांचं पीक नेमकं कसे कापायचं हे त्यांना समजत नाही आणि याच काळात त्यांची सर्वात जास्त खरी मानसिक आणि बुद्धिक ताकद तयार होत असते. शास्त्रानुसार हा सगळा काळ म्हणजे नियतीने तुमची पायाभरणी करण्यासाठी आखला एक विशिष्ट प्लॅन असतो. जितकी मोठी इमारत उभी करायची असते ना तितकाच तिचा पाया खोल खणावा लागतो. या काळात मिळालेले धोके, पाहिलेली गरिबी आणि अनुभवलेला हताशपणा हे प्रत्यक्षात 35 नंतर येणाऱ्या सुवर्ण काळाची तयारी असते. शनिदेव, राहू आणि गुरु तुम्हाला या काळात इतके परिपक्व बनवतात की वयाच्या 35व्या वर्षानंतर जेव्हा ग्रहांची महादशा आणि परिपक्वता बदलते तेव्हा तुम्हाला जगातील कोणती अडचण हादरू शकणार नाही. वयाचे 35वं वर्ष उधळताच कुंभ राशीच्या आयुष्यात चक्रासारखा असा काही बदल घडू लागतो जो सामान्य माणसाच्या कल्पनेपलीकडेच असतो.
ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार वयाच्या 35 ते 36 या काळात तुमचे राशी स्वामी शनिदेव पूर्णपणे परिपक्व होतात. नंतर कुंभ राशीत विशेष प्रभाव असणारा राहू आणि आपली भटकणारी चाल थांबून अत्यंत व्यवहारी, धूर्त व अचूक नियोजन करणारी शक्ती बनतो. त्यावेळीच बृहस्पती म्हणजेच गुरु तुमचं आत्मज्ञान आणि परिपक्वता जागृत करतो. 35व्या वर्षापर्यंत तुम्ही जे काही दुःखाचे चटके सहन केले, फसवणुका झेललेल्या असतात ना, त्या सगळ्यांचं रूपांतर अचानक एका मोठ्या अनुभवाच्या आणि आत्मविश्वासाच्या ढाल व तलवारीमध्ये होते. या टप्प्यावर कुंभ राशीच्या मानसिकतेत आणि ग्रहांच्या ऊर्जेत अफाट परिवर्तन घडून येते. आधी ज्या लोकांमुळे तुम्ही भावूक होऊन अडकत होतात, तिथे आता तुमची दृष्टी पूर्णपणे व्यवहारी बनते. शनिदेवाची कडक शिस्त तुमच्या विचारांना स्पष्ट देते, तर गुरुची बुद्धिमत्ता तुम्हाला योग्य संधी देते आणि योग्य माणसे ओळखण्याची अचूक ताकद देते. राहूचा जो प्रभाव तुम्हाला 35च्या आधी भ्रमात आणि संघर्षात ठेवत असतो, तोच राहू आता कुंभ राशीला आउट ऑफ द बॉक्स विचार करायला लावतो. परिणामी तुम्ही ज्या क्षेत्रात हात घालतात तिथे तुमची रणनीती इतकी बिनचूक ठरते की तुमचे व्यावसायिक प्रतिस्पर्धा आणि शत्रू आपोआप मागे पडू लागतात. हाच काळ असतो जिथे वर्षानुवर्षे पेरलेल्या कष्टांचं बियांचं एका मोठ्या वृक्षात व्हायला सुरुवात होते. आधी तुम्ही ज्या यशाच्या आणि पैशाच्या मागे धावत होतात, आता तेच यश आणि प्रतिष्ठा स्वतःहून कुंभ राशीकडे आकर्षित होऊ लागते. 35 वर्षाच्या आधी शनिदेव आणि गुरुनी घेतलेली प्रतीक्षा आता संपलेली असते आणि त्याच्या मोबदल्यात मिळणारे कायमस्वरूपी फळ मात्र तुमच्या हातात येण्याची वेळ झालेली असते. वयाचे 35 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर कुंभ राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात जो सुवर्णकाळ सुरू होतो, त्याला शास्त्रात अनुभवातून निर्माणारे महासाम्राज्य आणि अचानक होणारा गेम चेंजर टप्पा मानला जातो. कारण 35व्या वर्षापूर्वी गुरुने दिलेले अफाट ज्ञान आणि राशीस्वामी शनिदेवाने कष्टामधून शिकवलेली कडक शिस्त, या दोघांचा जेव्हा 35 नंतर अद्भुत मिलाप होतो, तेव्हा कुंभ राशीच्या आयुष्यात अफाट मानसन्मान, पैसा आणि स्थिरचे नवीन पर्व सुरू होते. या टप्प्यावर कुंभ राशीतील नेतृत्व गुण मंडळींनो आणि निर्णय क्षमता पूर्णपणे भरून येते. 35च्या आधी ज्या लोकांसमोर त्यांना झुकावं लागत होतं किंवा ज्यांनी त्यांच्या साधेपणाचा, ज्ञानाचा गैरफायदा घेतला, तेच लोक आता त्यांच्याकडे सल्ल्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी रांगेत उभे राहतात. समाजात, राजकारणात, मोठ्या उद्योगात किंवा कोणत्याही कार्यक्षेत्रात कुंभ राशीचा शब्द अंतिम मानला जाऊ लागतो. गुरु आणि शनीच्या कृपेने त्यांचे आर्थिक गणित इतके अचूक जुळून येते की आधी झालेला सगळा आर्थिक तुटवडा भरून निघतो आणि गुंतवणुकीतून व व्यवसायातून पैशाचा अखंड ओघ सुरू होतो. 35 नंतर कुंभ राशीचे लोक फक्त स्वतःचं यश साजरी करत नाहीत, तर इतरांना मार्ग दाखवणे, मोठे सल्लेगार, उच्च पदस्थ अधिकारी किंवा यशस्वी उद्योगपती म्हणून नावरूपाला येतात. शनिदेवाचा भक्कम पाठिंबा आणि राहू गुरुची अभिमंत्रित बुद्धिमत्ता यांच्या बळावर हे लोक असे काही साम्राज्य निर्माण करतात जे पिढ्यानपिढी टिकून राहते. या टप्प्यावर कुंभ राशीची रणनीती आणि प्लॅनिंग एका वेगळ्या शिखरावर पोहोचते आणि तुमच्यातील मास्टरमाइंड जागा होतो. ज्या कामात किंवा व्यवसायात 35च्या आधी सातत्याने अपयश येत होते किंवा अडथळे निर्माण होत होते, तिथेच अचानक जॅकपॉट लागल्यासारखी प्रचंड प्रगती होऊ लागते. राहूची आउट ऑफ द बॉक्स विचार करण्याची ताकद आणि शनीची स्थिरतेची साथ यामुळे कुंभ राशीचे लोक स्वतःच्या हिमतीवर जमीन, मालमत्ता, नवीन घर व मोठे व्यावसायिक प्रकल्प उभे करतात. रिस्क घेण्याची यांची क्षमता आणि बिनचूक निर्णय यामुळे हे प्रतिस्पर्ध्यांना सहज मागे टाकतात. ज्या लोकांनी 35च्या आधी कुंभ राशीच्या व्यक्तींना कमजोर समजले होते किंवा त्यांचे श्रेय हिरावून घेतले होते, तेच लोक 35 नंतर त्यांची भरभराट पाहून अकवा होतात. अचानक धनलाभ, मोठे पद समाजात निर्माण होणे हा या टप्प्याचा मुख्य भाग असतो. कुंभ राशीचे लोक 35 नंतर शून्यातून उठून थेट यशाच्या शिखरावर बसतात आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करतात. लक्षात घ्या, वयाच्या 35च्या वर्षानंतर कुंभ राशीच्या आयुष्यात येणारा हा बदल म्हणजे केवळ नशिबाचा खेळ नाही, तर तो कष्टानंतर मिळणाऱ्या विजयाचा, सोन्याचा काळ असतो. 35 वर्ष ज्या शनिदेव, राहू आणि गुरुने तुमची परीक्षा घेतली, तेच आता कुंभ राशीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून तुम्हाला राजा बनवण्याचे काम करतात. आजवर सोसलेल्या प्रत्येक अपमानाचे, कष्टाचे आणि संघर्षाचे रूपांतर आता मानसन्मान आणि यशाच्या मोठ्या शिखरामध्ये होते. हा काळ तुम्हाला हे दाखवून देतो की उशीर मिळाला यश हे कायमस्वरूपी आणि टिकणारं असतं, जे सहज मिळणार यशापेक्षा कितीतरी पटीने मोठे असतं. आयुष्याच्या या टप्प्यावर पोहोचल्यावर भूतकाळातील प्रत्येक त्रास तुम्हाला एका मोठ्या वाटेवर घेऊन गेल्याचे लक्षात येते.
कुंभराशीचे लोक जसे आपल्या रणनीतीने आणि अचानक मिळणाऱ्या जगपटाने जग जिंकत असतात, तसेच आपल्या ज्ञानाने आणि स्थिरतेने महासाम्राज्य उभे करत असतात. 35 वर्षाच्या आधी त्यांना कुणीही विचारत नसतं, तेच लोक आता या टप्प्यानंतर समाजाचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान बनतात. हीच खरी नियतीची जादू असते, जे कष्टाने सोने करणारे ठरते आणि तुमच्या आयुष्याचा गेम पूर्णपणे बदलून टाकते. म्हणूनच जर तुम्ही कुंभराशीचे असाल ना आणि सध्या 35च्या आत असाल किंवा संघर्षाची लढत असाल, तर अजिबात खचून जाऊ नका, कारण तुमची खरी सुवर्णयोग आता अवघ्या काही अंतरावर आहे. शनिदेव, राहू आणि गुरुची युती कुंभराशीसाठी एक नवीन लखलखता प्रकाश घेऊन येणार आहे, जो तुमची पुढचे आयुष्य सुखाचे आणि समृद्धीचे मार्ग दाखवेल. आता तुमच्यापैकी काही कुंभराशीचे लोक विचार करतील की ताई, आमचं वय तर 37, 40, 50 झाले, पण आमच्या आयुष्यात तरी अजून काहीच घडलं नाही. मग कसं काय? तर पहा, कान उघडून ठेवू नये का मंडळीनो. 35व्या वर्ष ग्रहांची ऊर्जा आणि परिपक्वता तुम्हाला दरवाजे उघडून देते. मग त्या दरवाजातून आता चालत जाण्याचे काम मात्र तुमचे असते. 35 नंतरही तुमचे जुने चुका करत राहिलात, रिस्क घ्यायला घाबरतात किंवा कष्टाऐवजी फक्त नशिबाला दोष देत बसतात, तर ग्रहांची ऊर्जा तशीच वाया जाते. कुंभराशीचे लोक अनेकदा चुकीच्या क्षेत्रात वर्षानुवर्ष खपतात. कुंभराशीचा ज्ञान, जन्म, आधुनिक विचार, मार्गदर्शन आणि नेतृत्वासाठी झालेला असतो. ते जर चुकीच्या जागी किंवा जुन्या पद्धतीने काम करत असतील, तर राहू व शनी साथ देत नाहीत आणि यश लांबणीवर पडतंच. ज्योतिषशास्त्र 35व वर्ष म्हणजे यशाची सुरुवात असते. जग परिस्थिती, उद्योगपती, लेखक आणि विचारवंतापैकी कुंभराशीचे अनेक लोकांचे खरे साम्राज्य वयाच्या 38 ते 40च्या दरम्यान उभे राहिले. त्यामुळे तुमचे वय निघून गेले नाही, तर तुमची वेळ आता सुरू झाली आहे. मंडळींनो, कुंभराशीच्या लोकांसाठी माझा एक अत्यंत महत्त्वाचा आणि धीराचा सल्ला आहे. सध्या 67मुळे किंवा इतर कारणामुळे जरी वेळ अत्यंत कठीण वाटत असले, तरी स्वतःवरचा आणि तुमच्या राशीस्वामी शनिदेवावरचा विश्वास अजिबात ढळू देऊ नका. तुमची सहनशीलता हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. लक्षात ठेवा, रात्र जेवढी गडद असते, पाठ तेवढीच जवळ असते. त्यामुळे खचून जाऊ नका, डगमगू नका. 67चे हे दिवसही नक्की जातील आणि तुमचा सुवर्णकाळ नक्की उजळेल. मंडळींनो, तर ही कुंभराशीच्या व्यक्तींचे 35 वर्षानंतरही काम अडकत असेल, तर ज्योतिषशास्त्रानुसार काही सोपे उपाय नक्की केले पाहिजे. आणि उपाय सांगण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. कुंभराशीच्या मंडळींनो, कुंभराशीच्या लोकांनी रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर कपाळावर, मानावर किंवा नाभीवर हळदीचा किंवा केशर चंदनाचा टिळा लावा. यामुळे गुरुग्रहाची पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्यात वाढत असते. गुरुवारी सकाळी ओम बृहस्पतीय नमः, ओम बृहस्पतीय नमः या मंत्राचा जप नक्की करावा किंवा पिंपळाच्या व केळीच्या झाडाची पूजा करून पाणी अर्पण करावे. राहूचा वाईट प्रभाव टाळायचा असेल, तर दारू, जुगार किंवा कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसा कमवण्याच्या मोहापासून पहिले लांब राहा. कुंभराशीच्या जातकांनी शॉर्टकट मारला की राहू तुम्हाला उद्ध्वस्त करत असतो. कुंभराशीच्या लोकांसाठी हनुमान चालीसा ढालीसारखी काम करते. रोज किंवा दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालीसा नक्की म्हणा. कुंभराशीच्या जातकांनी पक्ष्यांसाठी घराच्या छतावर किंवा बाल्कनीत रोज पाणी व धान्य ठेवत जा. हे उपाय केले तरी कुंभराशीच्या जातकांना नक्कीच लवकर यश मिळत जाईल. जर हा व्हिडिओ किंवा माहिती तुम्हाला मनापासून पटली असेल आणि तुमच्या ओळखीतल्या किंवा घरातील कोणती व्यक्ती कुंभराशीची असेल किंवा जिचं वय 35च्या आसपास किंवा पुढे गेलं असेल, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मंडळीनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहून हा महायोग कुंभराशीसाठी कसा ठरतो हे नक्की सांगा. तर पहा मंडळीनो, तुम्हाला हा व्हिडिओ खरंच कसा वाटला मनापासून, तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर कुंभराशीच्या मंडळीने भेटू आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व कुंभराशींच्या मंडळींना श्री स्वामी समर्थ, गुरुदेव